सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण कार्तिकेयाचा जन्म कसा झाला हे कथानक पाहिले. पुढे काय झाले ते आजच्या भागात पाहू. सरकाड्यांच्या वनामध्ये असलेल्या त्या तेजस्वी बालकाला 6 कृतिका एकदा फिरत फिरत आल्या आणि त्यांनी पाहिल्यावर त्यास पुन्हा आपल्या आश्रमात घेऊन गेल्या. या बालकाने जन्मल्याबरोबरच आपले अगाध चरित्र दाखवण्यास सुरुवात केली. विश्वामित्रांना जेव्हा कळले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी पितृवात्सल्याने त्या बाळास प्रेमाने कवटाळले. त्याचे सर्व वेदप्रणीत संस्कार केले. तेव्हा त्या बालकाने देखील उपकारकर्त्या ऋषींना दिव्य ज्ञान दिले आणि दिव्य अस्त्र प्रदान केले. नंतर 6 कृतिकांनी या बाळाचे संगोपन मोठ्या लाडाकोडाने करण्यास सुरुवात केली. काही का होईना, परंतु थोड्या कालावधीसाठी का होईना, कार्तिकेयाचा गर्भ त्यांच्या शरीराने धारण केलेला होता. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये पुत्रवात्सल्य निर्माण झाले होते. त्या सरकाड्याच्या वनामधून कार्तिकेयाला आणल्यानंतर आश्रमात त्याचे अगदी लाडाने लालन पालन चालले होते. पार्वतीला हे माहीत नव्हते. शिवतेजापासून उत्पन्न झालेला पुत्र कोठे वाढत आहे, त्याचा शोध घेण्यासाठी तिने सुरुवात केली. पार्वतीने एकदा सर्व देवांना बोलवले. प्रथम अग्नीला आणि पृथ्वीला विचारले. त्यावेळेस पृथ्वीने सांगितले की शिवाचे तेज ज्या वेळेस माझ्यावरती पडले तेव्हा ते अग्नीने कपोत रूपाने ग्रहण केले. मग अग्नीला विचारले तेव्हा अग्नी म्हणाला, त्या शिवतेजामुळे माझा दाह कमी होत नव्हता, म्हणून मी प्रयागराज तीर्थावर जाऊन स्नानास आलेल्या कृतिका शेकोटी करून शेकत होत्या त्यांच्या रोमकूपातून त्यांच्या शरीरामध्ये प्रविष्ट केले. मग हिमालय म्हणाला, आकस्मित गर्भधारणा झाल्याने 6 कृतिकांनी योगबलाने ते तेज पुन्हा हिमालयावरच प्रविष्ट केले होते. परंतु हिमालयाला देखील त्याचा दाह सहन होईना, म्हणून त्याने ते गंगेत सोडून दिले. गंगेला देखील त्या शिवतेजाचा दाह सहन होईना, म्हणून तिने प्रवाहाबरोबर ते तेज सरकाड्याच्या वनामध्ये ढकलले आणि काही कालांतराने त्या वनामध्ये कार्तिकेयाचा जन्म झाला. परंतु सध्या त्या 6 कृतिका त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी कार्तिकेयास पाहिल्यानंतर त्या तेजपुंज बालकाला त्याबरोबर घेऊन गेल्या आणि मोठ्या लाडाकोडाने ते त्याचं पालनपोषण करत आहेत. अशा प्रकारे शिवपार्वतीने कार्तिकेयाच्या जन्माची सर्व माहिती मिळवली. त्यानंतर शिवपार्वतीने आपल्या गणांना बोलावले आणि सांगितले की कृतिकांच्या आश्रमात जाऊन त्या ठिकाणून कार्तिकेयाला पुन्हा कैलासावर घेऊन या. सर्व शिवगण कृतिकांच्या आश्रमाभोवती येऊन थांबले. त्यानंतर कृतिकांनी जेव्हा या शिवगणांना पाहिले तेव्हा त्या घाबरल्या. परंतु कुमाराने त्यांना धीर दिला की मी लहान असलो तरी त्यांचा सामना करण्यास समर्थ आहे. पण तेवढ्यात नंदिकेश्वर त्या ठिकाणी आले आणि आदराने कार्तिकेयास नमस्कार करून म्हणाले की आपणास त्रास देण्यासाठी आम्ही आलो नाही, तर आम्ही फक्त कुमाराला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. शिवपार्वतींना हे वर्तमान समजले की त्यांच्या पुत्राचा जन्म हा सरकाड्याच्या वनात झालेला असून त्याचे लालन पालन सध्या तुमच्या आश्रमामध्ये होत आहे. सर्व कृतिका चिंतेत पडल्या. आता आपला कुमार आपल्याला दुरावणार त्या निशब्द झाल्या आणि त्याच्या विरहाची कल्पना करूनच त्या बेशुद्ध होऊ लागल्या. त्यावेळेस नंदिकेश्वर म्हणाले की कुमार, आपला जन्म हा देवकार्यासाठी झाला आहे. तारकासुराचा वध आपणाला करायचा आहे. त्याने त्रैलोक्यास अत्याचाराने पिडले आहे. तेव्हा कार्तिकेय म्हणाला की हे बंधू, या 6 कृतिका माझ्या माता आहेत. त्या प्रकृतीच्या कला आहेत. माझ्यात त्यांचे अंश आहेत. मी अनाथासारखा सरकाड्याच्या वनात पडलेला होतो, परंतु माझ्या या मातांनी माझी काळजी घेतली, माझे पालनपोषण केले. त्यामुळे माझ्या खऱ्या माता त्याच आहेत. पार्वती माता ही माझी फक्त धर्माची माता आहे. पाहूया उद्याच्या भागात पुढे काय होते ते.